जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना 7व्या दशकातील 4था समास विमळ ब्रह्मनिरूपण आपण पाहत आहे। आपली संकुचितता, आपण कसे देहबुद्धीमध्ये बांधील आहोत, हा विषय थोडासा कालच्या निरूपणात आपण पाहिला। समर्थांनी परब्रह्माबद्दल म्हणजे आपल्या स्वरूपाबद्दलच विधान केलं की ते कशा पद्धतीनं विशाल आहे, कशा पद्धतीनं अमर्याद आहे, नभाहूनही निर्मळ आहे। या स्वरूपाची व्यापकता आपल्या लक्षात यावी म्हणून समर्थांनी पुढच्या ओव्या सांगितल्या आहेत, त्या आपण पाहूया। जळीस्थळी काष्ठी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी, तेणे विण रिता प्राणी एकही नाही। जळचरास जैसे जळ बाह्याभ्यांतरी निखळ, तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रासी। जळा वेगळा ठाव आहे ब्रह्माबाहेरी जाता नये, म्हणून उपमा नस आहे जळाची तया। आकाशाबाहेरी पळो जाता पुढे आकाशची तत्वता, तैसे सदा अनंता अंतची नाही। परी जे अखंड भेटले सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले सकळासी जे। समर्थ म्हणतात, लोक असं सांगतात की जळीस्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र ब्रह्म व्यापून आहे, त्या ब्रह्माशिवाय एकही प्राणी नाही किंवा सर्वांना ब्रह्मानं व्यापून टाकलेलं आहे। जळचर जे असतात त्यांना जसं जळ आहे तसं जीवासाठी अंतर्बाह्य व्यापलेलं ब्रह्म आहे, अशी जळाची उपमा समर्थ देतात खरी, पण नंतर म्हणतात की जळ नाही अशी जागा असू शकते, पण ब्रह्म नाही अशी जागाच नाही, त्यामुळे जळाची सुद्धा उपमा देता येत नाही। आकाशाच्या बाहेर समजा आपण पळून जायचा प्रयत्न केला तर काय होईल? आकाशच आपल्यासमोर राहील, आकाशाच्या बाहेर पळून जाता येणार नाही। तसं परब्रह्माला कदापि अंत नाही। पण एवढं सांगूनही समर्थांनी आपल्याबाबत एक तथ्यता सांगितली। परी जे अखंड भेटले सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले सकळासी जे। आपल्यापासून ते चोरलेलं आहे म्हणजे लपून आहे, म्हणजे त्याचा परिणाम आपण अनुभवतो पण त्याला अनुभवू शकत नाही। चांगदेव 65ची सुरुवात आठवते, स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, असं माऊली म्हणतात। माऊली जे सांगतायत तीच गोष्ट समर्थांनी इथं सांगितलेली आहे। जो चराचरामध्ये व्यापून आहे परमात्मा, तो मात्र आपल्यापासून लपलेला आहे। आता इथे मनात एक तर्क येईल, असा का लपला बुवा? आपल्यापासून लपायचंच होतं तर मग आपण तिथे आहोत कशासाठी? हा पूर्णपणे देहबुद्धीचा तर्क आहे। आपण तिथे नाहीच आहोत, परमात्माच तिथे आहे। तो लपलेला आहे याचा अर्थ असा की आपलं लक्ष दुसरीकडे आहे आणि ते आपण जाणून बुजून ठेवलेलं आहे। सकाळ झाली, सूर्योदय झाला, सगळं काही झालं, पण आपणच डोळे मिटलेले असू तर सूर्याचा दोष की आपला दोष? सूर्य सूर्याच्या जागी आहे, तसाच परमात्मा सर्वत्र व्यापून आहे। आपण डोळे मिटून संकुचित होऊन आपल्या देहाला सत्यत्व दिलेलं आहे आणि त्यामुळं तो लपून राहिलेला आहे। मग हा न्यायच आहे की ज्याला सत्यत्व दिलं जातं त्याचा अनुभव खरा मानला जातो। जसं की समजा एखादा अभक्त व्यक्ती असेल तर तो म्हणेल, माझ्या जीवनामध्ये जे जे काही होतंय ते माझ्या प्रयत्नांमुळे होते, माझ्या पौरुषामुळे होते। पण जो भगवंताचा भक्त असेल तो म्हणेल की भगवंत करत आहे, भगवंताची लीला आहे, मी निमित्त मात्र आहे। म्हणजे आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीतून आपण पाहतो, अनुभवतो। ज्यानं देहाला सत्यता दिली तो देहातून अनुभव घेणार, पण त्या अनुभवांनाही तो सत्यता देणार। ज्यानं देहाला असत्यता दिली तोही देहातून अनुभव घेणार, पण त्या अनुभवांना तो सत्यता देणार नाही, कारण तो हे ओळखून असेल की देहच मिथ्या आहे। देह मिथ्या ही जाणीव आपल्यापाशी नाही, म्हणून परब्रह्म जे दाटून आहे, देहाच्या आत बाहेर आहे, देहातही आहे
आणि देह त्या परब्रह्मामध्ये आहे असं असूनही ते परब्रह्म आपल्याला चोरलेलं राहतं. तयामध्येची असी जे परी तयास नेणीजे उमजे भास नुमजे परब्रह्म ते. समर्थ म्हणतायत त्या परब्रह्मामध्येच आपण असतो, पण असं असूनही आपल्याला त्या परब्रह्माची जाणीव असत नाही. त्या परब्रह्माच्या ठिकाणी म्हणजे आता इथं आपल्यासाठी आपला आत्मस्वरूप बरं का, आपल्या आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावर ज्या दृश्य जगताचा भास निर्माण होतो तो आपल्याला कळतो, पण आत्मस्वरूप आपल्याला कळत नाही. कोणी आपल्याशी बोललेलं आपल्याला कळेल, आपल्या मनातील विचारही आपल्याला कळतील, पण ज्याच्या अधिष्ठानावरती हे कळत आहे ती गोष्ट आपल्याला कळत नाही. समर्थ दासबोधाच्या या टप्प्यावरती परब्रह्माबद्दल हे विश्लेषण का करतायत? खरं म्हणजे यापूर्वी हे विषय सांगून झालेले आहेत, पण दासबोध हा गुरुशिष्यांचा संवाद आहे. तो संवाद असल्यामुळं संवादाच्या अंगानं हा विषय आत्ता इथंपर्यंत आलेला आहे. जे करायला पाहिजे ते समर्थांनी सांगितल्यानंतर ते करण्यासाठीचा निश्चय समर्थ आता समजावून सांगतायत. म्हणजे याचा अर्थ असा की परब्रह्म आपल्यापासून चोरलेला आहे, आपलं तिकडे लक्ष नाही, आपली तिकडे डोळेझाक झाली आहे, या भूमिकेवर तरी निदान साधकांना आलं पाहिजे. म्हणजे त्यानं आपल्या देहाला असत्य मानायला सुरुवात केली पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का, आपल्याला देहाचा आणि देहाच्या अनुभवांचा भरवसा आहे, त्या भरवशानं आपण जगतोय. आपण कुणी मेलं तर दुःख करतो, जवळची व्यक्ती असेल तर थोडा अधिक दुःख करतो, अपरिचित व्यक्ती असेल तर अरे रे एवढंच म्हणतो किंवा तेही म्हणत नाही. पण आपण हे विसरतो की ज्या दुसऱ्याच्या देहाचं मरण आपण पाहिलं तसंच आपल्याही देहाला येणार आहे. हे आपलं विसरणं का होतं? कारण आपण आपल्या देहाला दिलेलं सत्यत्व, त्या सत्यत्वामुळं अनुभवांना दिलेलं सत्यत्व आणि त्या सत्यत्वामुळं झालेला भ्रम की हे असंच टिकून राहणार आहे. आणि हा भ्रम आपल्या आत खोलवर मुरलेला आहे. म्हणून समर्थ विमळ ब्रह्मनिरूपण करतायत की साधक मार्गावरती आता तू आलेला आहेस. आता समजलेलं आहे की आपल्याला कल्पना टाकायची आहे. आता हेही समजलेलं आहे की सद्गुरुचरण दृढ धरायचे आहेत, सद्गुरुपदिष्ट साधनेत दृढ राहायचं आहे. तर चिंतन कोणतं पाहिजे? तर हे विमळ ब्रह्माचं चिंतन पाहिजे. आपण कसे नाही आणि कसे आहोत या गोष्टीच्या चिंतनात आपण पाहिजे. आकाशासारखे पण आकाशाचीही उपमा देता येत नाही, जळासारखे पण जळाचीही उपमा देता येत नाही, इतके विशाळ आपण आहे. आपण जर तिकडे डोळेझाक केली असेल तर आता आपलंच हे कर्तव्य आहे की आपण तिकडं पाहिलं पाहिजे. म्हणजे दृष्टी बदलली पाहिजे, भाव बदलला पाहिजे, निश्चय बदलला पाहिजे आणि आचरणामध्ये तो निश्चय आणला पाहिजे. तुम्ही कुणी नाही, तुम्ही रामाचे आहात असं माना, असं श्री महाराज सांगतात. किंवा श्री महाराजांचं आणखी एक वाक्य आहे, आपण कुणीतरी आहोत असं मानण्यापेक्षा आपण कुणाचे तरी आहोत असं म्हणणं जास्त श्रेष्ठ आहे. श्री महाराज आपल्याला आपला अभिमान टाकायला शिकवतात. ही साधनेची सुरुवातही आहे, प्रक्रिया पण आहे आणि यातच साधनेचा शेवट पण आहे. आपला भ्रम टाकायला आपण कुठेतरी सुरुवात करायला नको का? आणि तो जर टाकायचा असेल तर आपल्या खऱ्या स्वरूपाचं चिंतन आपल्याजवळ नको का? त्यासाठी हे विमळ ब्रह्मनिरूपण. समर्थ आपल्याला मग दृष्टी पण देतात. म्हणजे केवळ परब्रह्माबद्दल सांगतायत इतकंच या ओव्या नाहीत बरं का, आपल्याला त्यातून ते दृष्टी देतात, अभ्यासाचा मार्ग देतात. समर्थांची ओवी पहा. आकाशामध्ये आभाळ तेणे आकाश वाटे डहुळ, परी ते मिथ्या निवळ आकाशची असे. ढग आल्यानंतर आकाश वेगळं भासतं, मळल्यासारखं दिसतं असे शब्द समर्थ वापरतात, डहुळ म्हणतात. पण मुळात तिथं केवळ आकाशच आहे. आलेले ढग तात्पुरते आहेत, ते टिकून राहत नाहीत. अगदी प्रलय काळ जरी आला तरी तो येतो आणि जातो. पृथ्वीचा सगळा रंग बदलेल, सगळी जीवसृष्टी नष्ट पावेल, पण आकाश आहे तसं राहतं. म्हणजे आपल्याला झालेला भास
आपण कशा पद्धतीनं पाहायला पाहिजे हे समर्थ आपल्याला शिकवतायत. स्वरूप किंवा परब्रह्म आकाशासारखं निर्मळ राहतं हे तर त्यांनी सांगितलंय, पण हा बोध जीवनामध्ये उतरवायचा कसा? एक उदाहरण पाहूया. समजा आपण आवरून वगैरे आपल्या कामासाठी घरातून बाहेर पडलो आणि कुणीतरी आपला जबरदस्त अपमान केला. आता अपमान केल्यानंतर राग येणं स्वाभाविक आहे असं आज आपल्याला वाटतं, पण जो मुरलेला साधक आहे त्याला असं वाटत नाही की राग हा स्वाभाविक आहे. मुरलेला साधक म्हणेल, मी ठरवेन की रागाला येऊ द्यायचं की नाही. आता इथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आकाशासारखं व्हायला नको का? मग आकाशासारखं व्हायचं कसं? लेप लागू देणार नाही याचा अभ्यास त्यासाठी करावा लागेल आणि त्यासाठी पुन्हा अंतर्मुखता दृढ धरावी लागेल. खरं म्हणजे राग आलेला आहे, अपमानाचा प्रसंग घडलेला आहे, पण हे आकाशामध्ये ढग असावेत तसं झालेलं आहे. पण अंतर्मुखता जर नसेल तर आपण त्या ढगांमध्ये वाहवत जाणार आहे. असं पहा, एक छोटासा पक्षी आहे जो ढगातच उडत आहे, त्याला निर्मळ आकाशाची जाणीवच नाही. पण जो गरुड आहे तो आकाशातही विहार करतो, मनाला वाटलं तर ढगांवरती पण येतो, ढगांच्या खाली पण जातो, पुन्हा ढगातून आकाशात निघून जातो. त्या गरुडाला हे माहीत आहे की हे ढग तात्पुरते आहेत. म्हणजे आपल्याला गरुडासारखं व्हावं लागेल. आपला संकुचितपणा सोडून आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याचा अभ्यास करावा लागेल. तर जाणीवेतून आपल्याला हे लक्षात येईल की आपण किती व्यापक आहे. बाहेरून आलेली गोष्ट तात्पुरती येते, राहते आणि निघून जाते. जर राहिली तर ती परिणाम करते आणि परिणाम ठेवून निघून जाते. हे आपल्याला व्यापक झाल्यानंतरच कळेल. जेव्हा आपण संकुचित आहे तेव्हा अपमान झाला, झाल्या क्षणी राग आला, राग आल्या क्षणी आपण रागातून प्रतिक्रिया दिली, झालं, सगळं घडून गेलं. पण व्यापकत्व ज्याच्यापाशी असेल तो भगवंताच्या नामामध्ये किंवा आपल्या स्वरूपानुसंधानामध्ये स्थिर असेल. त्या स्थिरतेमध्ये अपमान झाल्याचं त्याच्या लक्षात येईल, पण तो स्थिर असल्यामुळं त्या अपमानाला तो आपल्यापासून बाहेर पाहील. बाहेर अपमान घडलेला आहे, अपमान झाला तर रागही येत आहे, मग त्या येणाऱ्या रागाला सुद्धा तो बाहेरच पाहील आणि मग ठरवेल तो येऊ द्यायचा की नाही. बाप मुलावरती खोटं खोटं रागावतो, तसं तो कदाचित एखाद्या वेळी खोटा राग आणेल आणि वापर करून टाकून देईल, पण खऱ्या अर्थानं तो संतप्त होणार नाही. आणि जर प्रसंगच नसेल रागवण्यासारखा तर अपमानही बाहेरून पाहिला, आलेला रागही बाहेरच्या बाहेर सोडून दिला आणि आत स्वतः शांत राहिला, असं त्याचं होईल. जो साधन मार्गावरती जातो तो हे प्रत्यक्ष अनुभवतो. त्याला आपला देह सोडून आकाशात कुठे निघून जावं लागत नाही. पण अशा अनुभूतीमध्ये जर तो आला तर तो आकाशासारखा निर्मळच नाही का राहिला? मग आकाशामध्ये जे आलेलं होतं, ते जे काही होतं ते आपण नव्हतोच, ते भ्रमरूप होतं, हे त्याला समजून येईल. अशा दृष्टीनं या विमळ ब्रह्मनिरूपणातल्या ओव्या आहेत. समर्थ म्हणतात पहा, नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यासी, तैसे दृश्य ज्ञानियासी मिथ्यारूप. आकाशाकडं जर टक लावून पाहिलं तर डोळ्यांना चक्र दिसतात असं समर्थ म्हणतात. भास होतात ना आपल्याला. सूर्याकडेही जर आपण एकटक पाहिलं, असं पाहता येतं बरं का, अगदी सूर्योदयाच्या वेळी एकटक जर आपण त्या सूर्याकडे पाहिलं तर आपल्या डोळ्यात पण भास यायला लागतात. असं वाटायला लागतं की सूर्य गरगर गरगर फिरतोय, आजूबाजूला हलतोय. नंतर ते तेज आपल्या डोळ्यात काही काळ राहतं आणि मग सूर्यबिंब इतर दृश्यातही दिसायला लागतं. पण हा सगळा भास आहे ना, वस्तुस्थिती नाही. हा भास आहे हे आज आपल्याला जसं कळतं, समर्थ म्हणतायत तसं जो ज्ञानी असतो त्याला दृश्य हे मिथ्या आहे हे कळतं. म्हणजे आपण आत्ता पाहिलेलाच विषय. ज्ञानी एकदम कसा होणार? प्रक्रियेतून होणार. प्रक्रियेतूनच देहबुद्धी दृढ झालेली आहे, तर प्रक्रियेतूनच आत्मबुद्धी पण दृढ होत जाते. म्हणूनच साधना वर्षानुवर्ष करावी लागते. देहबुद्धी एका जन्माची नाही, त्यामुळे साधना पण एका जन्माची पुरत नाही. म्हणून
आपण प्रत्येक वेळी जर प्रयत्नात असू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहण्याच्या, तर प्रत्येक वेळी आपण कसे विशाळ आहोत या भावात शिरण्याचा आपण अभ्यास करू. त्या अभ्यासानं आपणच आपल्याकडे साक्षीत्वानं पाहत पाहत आपल्यावरती उमटणाऱ्या गोष्टींकडेही साक्षीत्वानं पाहू. मगाशी जसं आपण अपमानाचं उदाहरण पाहिलं, तो अपमानाचा प्रसंग आणि त्यामुळे येणारा राग, या दोन्हीही गोष्टी जो स्वतःच्या आत स्थिर आहे त्याच्यासाठी खोट्याच ठरल्या ना. कदाचित त्याला राग येणारच नाही, कारण झालेला अपमानच त्यानं बाहेर पाहिला, स्वतःमध्ये पाहिलाच नाही. तो स्वतःमध्ये शांत होता. मग परिणाम तरी त्याच्याजवळ कसा येणार? समजा आपण लांब डोंगर माथ्यावर उभे आहे आणि आपल्याला लांबचा रस्ता दिसत आहे. त्या रस्त्यावरती कोणती तरी गाडी दुसऱ्या गाडीला धडकली असं आपल्याला शेकडो किलोमीटरवरून दिसलं, तर आपल्याला त्या धडकेमधलं दुःख जाणवेल का? कारण आपण तर बाहेर आहे, खूप लांब आहे. साधक असा दृश्यापासून जेव्हा लांब होतो, हे लांब होणं आपल्याच आत घडून येतं. दृश्य देहाला अगदी चिकटून आहे, आपलं स्वरूपही देहाला चिकटून आहे. पण जेव्हा भाव धरून साधक स्वरूपापाशी स्थिर होतो, त्यावेळी देह आणि देहाला येणारा अनुभव याच्यामध्ये एक आत्मज्ञानाचा पडदा निर्माण होतो. त्या आत्मज्ञानातून देहाला पाहिलं गेल्यामुळं अनुभव परकेपणानं पाहिले जातात आणि दृश्य खरोखर मिथ्या आहे हे त्या ज्ञानी व्यक्तीला कळतं. सद्गुरू कृपेनं घडून येणारी ही गोष्ट आहे. त्यासाठी शिष्यानं सद्गुरूंना साधनेची साथ द्यावी लागते. तो पडदा फाडून आपण कायम दृश्यामध्ये आसक्त होत असतो आणि त्यामुळे देहबुद्धी इतकी दृढ झालेली असते की आपण कोणीतरी वेगळे आहोत या जाणीवेत आपण शिरतच नाही, शिरत जाण्याचा प्रयत्नही करत नाही. प्रयत्न करायला बसलो की साहजिकच आपल्यापुढे आपलं मन उभं राहणार आहे, आपले विषय उभे राहणार आहेत. असं वाटतं की किती विषयांमध्ये आपण बुडलेले आहोत, किती मनामध्ये वाहवत जात आहोत. पण हीच तर साधनेची सुरुवात असते. श्री महाराज म्हणतात, पहा, तुम्ही नाम घेताय म्हणूनच विचार उफाळून वरती येत आहेत. जसा साप बिळातून काढायचा असेल तर त्या बिळात धूर सोडला जातो किंवा गरम पाणी सोडलं जातं, तसं हे नाम आहे. नाम नामाचं काम करतंय म्हणून विचार उफाळून वरती येत आहेत. पण इथे आपण दृढ निश्चयानं राहत नाही साधनेमध्ये. मन अस्थिर होतंय म्हणून साधनच सोडून देतो किंवा असा तर्क काढतो, अशा अस्थिर साधनेचा काय उपयोग, आणि काहीच करत नाही. हे न करता जो धैर्यानं त्या साधनेमध्ये राहतो तो निश्चितपणे आपल्या मनाला मागं टाकतो, निश्चितपणे आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रवास सुरू करतो. तो प्रवास आपल्या आतच होत असतो. तो सुरू झाला की मग देह आणि देहाच्या अनुभवांमध्ये आत्मभावाचा एक पडदा येतो. त्या पडद्यातून मग साधक विवेकानं पाहतो, हे आपण नाही, हे आपल्याला आलेले अनुभव नाहीत, आपल्या देहाला अनुभव येत आहेत. आपल्या मनाला बरं वाटतंय किंवा वाटत नाही आहे हा विकल्प मनात आलेला आहे, पण यातला आपण काहीच नाही, या स्थिरतेमध्ये तो राहतो. आणि असा जो स्थिर राहील त्याला अनुभवाची सत्यता कशी असेल? अनुभव त्याच्या दृष्टीनं मिथ्याच ठरतो. मिथ्याची परी आभासे, निद्रिस्तास स्वप्न जैसे, जागा झालिया अपैसे बुझो लागे. या दृश्य अनुभवाला जो सत्यता देतो तो कशा प्रकारे स्वप्नात असल्यासारखा आहे हे समर्थांनी या ओळीत सांगितले. मिथ्याची परी आभासे, मिथ्या आहे पण कुणासाठी? जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी. ते खोटं असलेलं खरं वाटतं, जसं एखाद्या झोपलेल्या माणसाला स्वप्न खरं वाटतं. जाग आल्यानंतर स्वप्न जसं उरत नाही, स्वप्नातील अनुभवही जसा उरत नाही, तसा जो ज्ञानी आहे त्याला दृश्याचं सत्यत्व उरत नाही. आता कुणी इथे विचार करेल, अहो या ज्ञानी जो आहे त्याच्या गोष्टी झाल्या, आम्ही ज्ञानी नाही, मग आम्हाला तर दृश्य सत्य वाटणारच ना. म्हणून तर आपण मगाशी साधनेचा विषय पाहिला आणि साधनेला अनेक वर्ष लागतात हाही विषय पाहिला. हे पण आपण पाहिलं की हे हळूहळू घडून येणारी प्रक्रिया आहे. आत्मभावाचा पडदा हळूहळू आपल्यामध्ये आणि देहामध्ये निर्माण होतो. इथेही पहा, आपल्यात आणि देहात निर्माण होतो असे शब्द आपण आत्ता वापरले.
आपण म्हणजे देह नाही, म्हणूनच आपल्यात आणि देहात तो पडदा निर्माण होतो. मग त्यासाठी आपण देह नाही या भावाच्या अभ्यासात राहावं लागतं. तो जसजसा अभ्यासात राहतो तसतसा हळूहळू झोपेतून जागा होतो. ही दीर्घ झोप आहे. जो 2 मिनिटासाठी झोपलाय तो एकदम कदाचित जागा होतो. त्याला धक्का लागला तरी त्याचे डोळे उघडतात पहा. पण जो खूप काळ झोपलेला आहे त्याला हळूहळू जागं केलं जातं. एकदम तो जागा होत नाही पहा. थोडासा जागा झाल्यासारखा करेल, पण झोप डोळ्यांवर इतकी असेल की त्या डोळ्याला काही दिसणारच नाही. पुन्हा नकळतपणे झोपून जाईल. पुन्हा थोडा जागा होईल, पुन्हा झोपून जाईल, पुन्हा लोळत राहील आणि मग हळूहळू थोड्या वेळानं तो जागा होईल. का? कारण झोप जी होती ती दीर्घ होती. तसं आपल्याला आलेली देहबुद्धिरूपी निद्रा दीर्घ आहे, अनंत जन्मांची आहे. त्यामुळे जाग एकदम येत नाही. जाग आल्यानंतरच स्वप्न खोटं होतं हे कळतं हा दृष्टांत समर्थ देतात खरं, कारण ज्ञानी तसा असतो हे समर्थ सांगतायत. त्यामुळे इथं असा तर्क वापरायचा नाही की अहो हा दृष्टांत आपल्या काय कामाचा, आपण तर ज्ञानी नाही. पण समर्थ जाग सांगतायत. ते सांगतायत आपल्याला की हळूहळू करत तुम्ही जागं व्हा. जसं जसं जागं व्हाल तसं तसं हळूहळूच लक्षात येईल की हे खोटं आहे, हे स्वप्न आहे, अमुक अनुभव खरा नाही, आपल्या बाहेर येतोय. आपण उगाचच त्या अनुभवाला जाऊन चिकटतोय आणि आपण आपला मीपणा तिथं ठेवल्यामुळं आपलाच अनुभव म्हणतोय तो. आपला तो अनुभव नाही, आपल्या बाहेर घडणाऱ्या त्या गोष्टी आहेत आणि आपण आत स्वरूपाच्या ठिकाणी सुखरूप आहे. पहा समर्थ लगेच सांगतात, तैसे आपुलेन अनुभवे ज्ञाने जागृतीसी यावे, मग माईक स्वभावे कळो लागे. आपुलेन अनुभवे ज्ञाने जागृतीसी यावे म्हणजे आपुलेन अनुभवे म्हणजेच ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजेच जागृती आहे. जागं होणं म्हणजे आपण खरे कोण आहोत याच्या जाणीवेमध्ये येणं. म्हणजेच ज्ञानाच्या जाणीवेमध्ये येण्याचा अभ्यास केल्यानंतर हळूहळू जाग येत जाईल, हेच समर्थ या ओळीत सांगतायत. हळूहळू आत्मभाव दृढ होत जाईल आणि तो दृढ होत गेला की दुसऱ्या बाजूला हळूहळू देहभाव लुळा पडत जाईल. लुळा पडत पडत तो गळून पडतो. झाडावरचं पान असतं पहा, अगदी ताजं तवानं असतं, मग थोडं मोठं होतं, ताजेपणा तसाच असतो. मग हळूहळू ताजेपणा त्यातला निघून जायला लागतो, हळूहळू सुकायला लागतं. पण झाडावरून पडत नाही लगेच. पूर्ण सुकलं की झाड टाकून देतं त्याला, पडतंच ते झाडावरून गळून. तसं देहबुद्धीचं होतं. हळूहळू हे घडतं. हळूहळू ज्ञान जागं होत गेलं की हळूहळू देहबुद्धी गळून पडते. म्हणून समर्थ म्हणतात, मग माईक स्वभावे कळो लागे. स्वभावतःच आपोआपच माईकता कळायला लागते. म्हणजे दृश्य जगत मिथ्या आहे हे आपोआप स्वाभाविकपणे कळायला लागतं. आपल्याला कुणी शिकवलं? प्रौढपणातल्या काही गोष्टी त्या आपोआप आत उत्पन्न होतात. बाल्यावस्थेमध्ये त्या गोष्टीच असत नाहीत. आता शास्त्र सांगतं की अमुक अमुक हॉर्मोन्स रिलीज झाले त्या त्या वयात, म्हणून ते बदल झाले. पण हे जसं आपोआप स्वाभाविकपणे होतं तसं स्वाभाविकतः आपल्याला दृश्याचं मिथ्यत्व कळून येतं. पण त्यासाठी आपुलेन अनुभवे ज्ञाने जागृतीसी यावे ही साधना करावी लागते. जाणून बुजून सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून जाऊन आत्मभावामध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करावा लागतो आणि तोही रोज वर्षानुवर्षे. तरच हळूहळू दृश्यभान नाहीसं होतं. दृश्यभान नाहीसं होतं म्हणजे डोळ्याला काही दिसत नाही, त्वचेला काही अनुभवाला येत नाही असं नव्हे. दिसतं डोळ्याला, पण ते खोटं आहे हे जाणून तो असतो. मनाला अनुभवाला येतं, पण आपण मन नाही हे जाणून तो असतो. समर्थ पुढे म्हणतात, आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पहिलीकडे, त्याची आता निवाडे उमजोन दाऊ. ते म्हणतायत की हे आता असू दे, ब्रह्मांडा पलीकडं असणारं हे कोडं आता उलगडून दाखवूया. समर्थ यापुढे काय उपदेश करतात तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.